तर नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सरसे स्वागत आहे. तर आपण आज चाललो होतो भावाच्या घरभरणीसाठी सासवडला. तोफिकला कॉल केला तर तोफिक बोला मी काय येणार नाही. मग मी माझी गाडी काढली, आम्ही तिघं चाललो. टेबल शीट पुढं आल्यावर चौपाटीला महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांची फ्रेम गिफ्ट घेतली होती. काकांना म्हणलं पॅकिंग करून द्या. पुढं आल्यानंतर गाडी म्हणली मला भूक लागली. मग गाडीमध्ये पेट्रोल भरलं. दीपकला म्हणलं तुझ्याकडे कॅश असली तर कॅश दे मला. दीपकने कॅश दिली. त्यानंतर हवा चेक केली. दीपक म्हणला काहीतरी खाऊयात आपण, म्हणून नाश्ता करायला थांबलो. दीपक वडापाव घेत होता. दीपक वडापाव घ्यायला गेला आणि अथर्वण मी तिथं बसलो होतो टेबलवर. वडापाव खाले. खाऊन झाल्यानंतर चाललो होतो तेवढ्यात आबा भेटले. अथर्व गाडीमध्ये बसला. तिथून पुढे मग आम्ही दोघच गेलो. अथर्व ते आल्टो मध्ये गेला. दीपक बोलला जरा फोटो काढूया आपण. त्याने फुलं घेतली. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही निघालो सासवडला. जाता जाता नारायणपूर मध्ये दर्शन घेतलं. सोमेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. हे आहे सासवड मधलं काळ भैरवनाथ मंदिर. फायनली आम्ही नवीन घरी पोहोचलो करंच्या. त्यानंतर आम्ही पाया पडलो. तिथं आम्हाला साहिल भेटला. ये म्हणलं जरा ब्लॉग मध्ये आमच्या कधीतरी. ही आहे रुबी. करणला फ्रेम दिली. बाकीची लोक जेवत होती. करणच्या पप्पांनी आमचे सत्कार केले तिघांचे. करण म्हणला मला पण सत्कार करायचा आहे. करणनी पण सत्कार केला आमचा. मग आम्ही जेवायला बसलो. जेवण केलं. रुद्र आम्हाला काय कमी पडून देत नव्हता. रुद्रला नुसती रबडी आणायला ठेवला होता. दीपक आमचा बकासूर, त्यांनी 10 ते 15 वाटी रबडी पेली. हे बघा कसा पेतोय. दीपक आणि रुद्र स्प्राईट घेऊन आले. स्प्राईट पेली आम्ही. करणला बाय बाय बोलून आम्ही निघालो घराच्या दिशेने. मी गाडी चालवून कंटाळलो होतो. दीपकला म्हणलं आता तू गाडी चालव. मग आम्ही नारायणपूर मध्ये दर्शन घ्यायला थांबलो. आतमध्ये गेलो तर आरती चालू होती. आरती संपल्यानंतर आम्ही लाईनीला उभे राहिलो आरती घेण्यासाठी. दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतर आम्ही परत घराच्या दिशेने निघालो. पेट्रोल पंपावर आलो. परत एकदा आम्ही पेट्रोल भरलं गाडीमध्ये. भोर मध्ये पोहोचलो.
फायनली आम्ही घरी पोचलो. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.